Hello, hello. Hmm. Mic is perfect. We can start. So, good morning, everyone. Today we are going to start a lecture, new chapter that is sets and relations. Relations म्हटल्यावरती लगेच butterflies in stomach, right? नाही हा काय मनीष आय एम जस्ट किडिंग आणि त्याच्यात तू परत तेच म्हणतोस. ठीक आहे. रिलेशन्स फॉरगेट रिलेशन्स जोक्स अपार्ट चॅप्टर मध्ये आपल्याला सेट्स हा टॉपिक बघायचा आहे. सेट्स म्हणजे काय? एनी टाईप ऑफ सेट्स. हां, ग्रुप्स किंवा काही असेल. आता त्या सेट्सला आपण कलेक्ट केलेत सगळं एका पॉइंटला आपण आणलंय. मग आता त्यांना रिप्रेझेंट कसं करायचं? रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांना एक कॅपिटल लेटरने आपण रिप्रेझेंट करतो ह्या फॉर्ममध्ये ABCD. ओके, आणि हा आपला असा सेट असणार आहे. A इज इक्वल टू ब्रॅकेट्स ABCD. जे काही ऑब्जेक्ट आहे आपल्या सेटचा त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करतो आपण, त्याला एलिमेंट्स बोलतात. ओके, एलिमेंट्स. आणि एलिमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. आणि हा आहे आपला एक्झाम्पल ऑफ सेट. ठीक आहे, तुम्ही पॉज करून एकदा लिहून घ्या. टेक नेक्स्ट. आता आपण बघितलं सेट्स काय आहेत. ठीक आहे, सेट्स म्हणजे ग्रुप ऑफ अनडिफाईन्ड नंबर्स और एनी ऑब्जेक्ट ऑफ अनडिफाईन्ड नंबर्स. आता ते सेट्स आपण रिप्रेझेंट करण्यासाठी काहीतरी मेथड किंवा काहीतरी एक फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. सो ते मेथड्स काय आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट बेसिक मेथड आहे तो म्हणजे रोस्टर मेथड. रोस्टर मेथड इज लाईक डुईंग अँड नॉट डुईंग सेमच आहे, कारण की आपल्याला सेट कळलाय की आपण कसं रिप्रेझेंट करतो. A इज इक्वल टू ब्रॅकेट ABCD वॉट एव्हर एलिमेंट्स प्रेझेंट इन दॅट सेट. सो नाव रोस्टर मेथड मीन्स वॉट? रोस्टर इज इक्वल टू, आता A इज इक्वल टू ब्रॅकेट A इज अ सेट ऑफ वोवल्स. आपण जे इथे एक्झाम्पल बघितलंय तर वोवल्सचं एक्झाम्पल बघितलंय. मग वॉवेल्स जे आहेत, वॉवेल्स जे आहेत, ठीक आहे, वॉवल्स आपण रिप्रेझेंट केलेत एका ब्रॅकेटमध्ये आणि विथ कॉमाज. जे काही ब्रॅकेट न्यू यूज केलंय आणि जे काही हे कॉमाज आहेत ना, त्याचं इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर तो रोस्टर मेथडमध्ये आला समजायचं. म्हणजे हा बेसिकली सगळ्याच मेथडमध्ये ह्याच फॉर्ममध्ये आपण शो करणारे आपले सेट्स. सो झालं फर्स्ट रोस्टर मेथड. एक एक्झाम्पल सांगा तुम्ही मला. रोस्टर मेथड एका आपल्याला रिप्रेझेंट करायचं एक सेट. क्लोथचा ब्रँड आहे सपोज, कॉटन किंग, ॲलन सोले, लुईस फिलिप अँड हां, सेट ऑफ 1 to 10 नंबर्स जे तू प्रेझेंट करताना ब्रॅकेटमध्ये दाखवणार, कॉमा 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 करून प्रेझेंट करणार. दॅट इज ऑल युअर रोस्टर मेथड. सेकंड कम्स इज सेट बिल्डर मेथड. सो सेट बिल्डर मेथडमध्ये ना एक स्टेटमेंट दिली असणार आहे तुम्हाला, अँड दॅट स्टेटमेंट इज रिप्रेझेंटेड इन अ न्यूमरिकल फॉर्म. मनीष, ठीक आहे. सो मनीष, तुला माहिती आहे ना सेट बिल्डर मेथड? एकदा सांग मला. काही तुला समजले तसं. आता हे कसं रिप्रेझेंट करणार आहे आपण ह्या मेथडमध्ये? येस, व्हेरी गुड. म्हणजे आता जो काही आपलं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेट बिल्डरमध्ये A इज युअर नेम ऑफ सेट. सो दॅट इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट यूज करायचं सेट बिल्डरला. त्याच्यात X हा आपला नंबर, मंथला आपण डिनोट केला आहे. इथे आपण कुठला पण रँडम व्हेरिएबल घेऊ शकतो. ठीक आहे. सो आता X आपण घेतलाय. X हा एक असं काढून ठेवला आपण बाजूला की लाईक X हा मंथ आहे, सच दॅट X इज अ मंथ इन इयर, मंथ्स इन अ इयर. सो दॅट इज युअर सेट बिल्डर मेथड. सेकंड मेथड, मी खूप फास्ट जाते, यू आर डन विथ दिस. ठीक आहे. सेकंड आहे, थर्ड वन आहे वेन डायग्राम. वेन डायग्राममध्ये आपल्याला 2 टाईप ऑफ सेट्स आहेत. ते 2 सेट्स आपल्याला एका डायग्रामनी किंवा क्लोज्ड फिगरमध्ये प्रेझेंट करायचे आहेत. ठीक आहे.
सो हे घेतलेत आपण A इज इक्वल टू ABCD अँड B इज इक्वल टू 1 2 3. दिस आर 2 टाईप ऑफ सेट्स. मी हे सेट्स असे ट्रायंगल फॉर्ममध्ये ए सेट रिप्रेझेंट केला आहे ABCD. सो हा झाला एक सेट. आणि बी आहे तो सर्कलमध्ये प्रेझेंट केला आहे, दॅट इज 1 2 3 बी सेट आहे. सो हितपर्यंत आपले रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स कळले आपल्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे, दॅट इज 5 मिनिट्समध्ये आपण पूर्ण कव्हर केलं. आता खूप फास्ट घेतलं का? चलो आता इंटरवल्स. इंटरवल्स तर सगळ्यात इझी कन्सेप्ट आहे आत्ता ह्या चॅप्टरमधला. इंटरवल्स आपण परत एकदा घेऊ इथे. ठीक आहे. आता तुम्हाला बेसिकली माहिती की कुठल्या पण सेटला रिप्रेझेंट करताना आपण जे एलिमेंट्स यूज करतो ते एका ब्रॅकेट्समध्ये यूज करतो. तसे 2 टाईप्स ऑफ ब्रॅकेट्स आहेत. ह्या टाईप ऑफ ब्रॅकेट दॅट इज कर्व ब्रॅकेट आणि हा आहे स्क्वेअर ब्रॅकेट. तर सपोज A अँड B अँड हे आहे A B आणि C. ठीक आहे. मग कुठे पण आपल्याला असं कर्व ब्रॅकेट दिसला त्याला म्हणतात ओपन इंटरवल. सो ह्याचं नाव आहे ओपन इंटरवल. ओपन इंटरवल. ठीक आहे. आणि ह्या ब्रॅकेटचं नाव आहे क्लोज्ड इंटरवल. क्लोज्ड इंटरवल. आणि टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एक लाईननी रिप्रेझेंट केलं त्यांनी समजण्यासाठी. सो ही लाईन आहे, त्याच्यात त्यांनी 2 असे डॉट्स दाखवलेत. मी थोडे मोठे काढतेय बिकॉज तिथे ते विजिबल नाही आहेत आणि मग तुम्हाला ते डिफरन्स कळणार नाही की त्यांनी काय केले. सो आता आहे ना, हे डायग्राम झाला ओपन इंटरवलसाठी आणि क्लोज इंटरवलसाठी त्यांनी असा डायग्राम काढला. तर आपण आता हा जो होल आहे ठीक आहे, जो हा एम्प्टी होल आहे ना त्याला म्हणतात ओपन इंटरवल. आणि इथे जे आपण रिप्रेझेंट करणार आहे त्याला आपण रिप्रेझेंट करू क्लोज इंटरवलनी, जो तो होल क्लोज्ड असणार आहे. ठीक आहे. हे झालं बेसिकली रिप्रेझेंटेशन ऑफ इंटरवल्स किंवा इंटरवल्स कसे दिसतात. आणि आता तुम्ही मला ह्याचं तुम्हीच सांगा की ह्याचं नाव काय असणार आहे. ए क्लोज युअर बुक्स. ह्याचं नाव काय काय त्याचं नाव? हां, ओपन इंटरवल. फक्त एवढंच ह्या ब्रॅकेटचं नाव विचार, तो आहे ओपन आणि हा आहे क्लोज्ड. सो सेमी ओपन अँड सेमी क्लोज्ड इंटरवल. सेमी क्लोज्ड इंटरवल अर्धच आहे ना, वॉट एव्हर इट इज. सो हा रिप्रेझेंट करताना तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार आहे, हाफ ओपन दाखवणार आहे आणि हाफ क्लोज दाखवणार आहे. सिम्पल. तसंच अजून व्हरायटीज काय येतात, ए आणि बी आणि इथे दाखवू शकतो आपण असा सेमच असणार. सेमी क्लोज, सेमी ओपन. जो कुठला पण आहे ना फर्स्ट इंटरवल असेल, हा जो फर्स्ट रिप्रेझेंट केलाय तो म्हणजे ओपन आहे, मग तो असणार आहे सेमी ओपन इंटरवल. आणि हा इथे आपण फर्स्ट क्लोज्ड दाखवलाय, सो तो असणार आहे सेमी क्लोज्ड इंटरवल. सो झाला ओपन इंटरवल, क्लोज्ड इंटरवल, सेमी क्लोज्ड इंटरवल, सेमी ओपन इंटरवल. मग ते तुम्ही बघा अजून त्यांनी काय कसं रिप्रेझेंट केलं आणि काय. सिम्पल आहे ते खूप. आता आपण टाइप ऑफ सेट्स बघणार आहे. टाइप ऑफ सेट्स मध्ये तुम्हाला सेट्स माहिती आहेत, कर्ली ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करतो.
आता त्या सेट्समध्ये किती 6-7 टाईप्स असतील. ओके, मग ते 6-7 टाईप्स बघू आपण काय आहेत. सो तुम्ही पहिले ना आधी जे काही आपण सेट्स लिहिलेत, टाईप ऑफ सेट्स पर्यंत लिहून घ्या नोटबुकमध्ये. इंट्रो लिहिलाय तुम्ही. सेकंड आता लिहिणार आहे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. ठीक आहे, शॉर्टमध्ये तुम्ही टेक्स्टबुक नाही बघणार तेव्हा. हां, हे सेट बिल्डर वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे, सच दॅट वगैरे. ठीक आहे, इथून तुम्ही नोटबुकमध्ये लिहा फक्त नेम ऑफ मेथड आणि एक्झाम्पल. हॅलो, हां. डन. नेक्स्ट पेज दाखवते मी. मनीष, आता तू परत सगळं लिहिणार का तर नोटबुकमध्ये? सो मच हार्ड वर्किंग. चालेल. ठीक आहे. एक्झाममध्ये असं काही इन शॉर्ट रिप्रेझेंट सेट असं काही आलं तरी तुम्हाला माहिती पाहिजे. तर एक्सरसाइजमधला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तर ह्याच्यावरतीच आहे.
ठीक आहे, डन. आता थर्ड कन्सेप्ट इंटरवल्स बघितला आपण. इंटरवल्स तुम्ही टेक्स्टबुक मध्येच बघा, हाव इट इज. फोर्थ आपण आता बघणार आहे सम इम्पॉर्टंट द टाइप ऑफ सेट्स. त्याच्यानंतर आपण बघू इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. आता टाइप ऑफ सेट्स काय आहेत? टाइप ऑफ सेट्स. ओके, टाइप ऑफ सेट्स जे आहेत त्याचे 4 टाइप्स आहेत. फर्स्ट इज एम्प्टी सेट्स. एम्प्टी सेट्स, सिंगलटोन सेट, फायनाइट सेट आणि इन्फिनाइट सेट. आता टेक्स्टबुक तर नाही आहे आपल्याकडे, सो इथे एम्प्टी सेट्स म्हणजे काय आहेत. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आपल्याला. A इज इक्वल टू x इज सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स वेर 1 इज लेस देन x is less than 1 and not greater than so x is less than greater than 1 and less than 2. ठीक है. so आता आपल्याला एम्प्टी सेट्स म्हणजे काय आहे, त्या सेटमध्ये एक पण एलिमेंट नाहीये, दॅट इज युअर एम्प्टी सेट. सो ए इज इक्वल टू, आता त्यांनी इथं काय दिलंय, एक्स हा जो आहे ना आपला, तो एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे काय, एनी नंबर फ्रॉम 1 टू इन्फिनाइट. सो आता एक्स जो आहे हा आपला, त्यांनी सांगितलं एक्स आपल्याला आहे ना एक 1 पेक्षा ग्रेटर पाहिजे आणि 2 पेक्षा छोटा पाहिजे. सो 1 आणि 2च्या मध्ये कुठला नंबर येतो? काहीच नाही येतो, तर तो येतो 1.5, 1.8, 1.6, जो नॅचरल नंबर नाही आहे. सो नॅचरल नंबरच पाहिजे आपल्याला, विच एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आणि तो सेट आपला कम्प्लीट नाही होते कंडिशन, मग तो काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू 0, राईट. सो मग ह्या सेटमध्ये आपला एलिमेंट असणार आहे नथिंग, म्हणजे तो झाला एम्प्टी सेट. ओके. आता मग सेकंड टाइप ऑफ सेट आहे, तो आहे सिंगलटोन सेट. नावामध्येच आपल्याला कळतं की सिंगलटोन मीन्स सिंगल एलिमेंट. ओके. सो सिंगल टोन एलिमेंट. मग आता आपल्याला एवढंच बेसिक माहिती असतं की ए इज इक्वल टू 0 आहे म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही असं आहे का? 0 पण एक एलिमेंटच आहे ना, सो मग तो पण एक सिंगल टर्म म्हणून डिनोट केला जातो. म्हणजे 0 आहे म्हणजे त्याचं काहीच नाही असं नाही आहे. ठीक आहे. सो ए इज इक्वल टू 0 हा झाला सिंगल एलिमेंटचा टर्म. तर कुठला पण असू शकतो तो. ए इज इक्वल टू 1 सिंगल एलिमेंट. टेक्स्टबुक मध्ये काय, अ सेट containing only one element is called single element. सो द फायनाइट सेट मध्ये काय आहे, फायनाइट म्हणजे काय, तुम्हाला 2 डेफिनेशन्स माहिती आहेत की फायनाइट आणि इन्फिनाइट. इन्फिनाइट म्हणजे अनलिमिटेड. सो एनी नंबर्स. सो आता आपण हे घेऊ, अल्फाबेट्स हे इन्फिनाइट असतात का? नाही, त्यांची फायनाइट नंबर फिक्स आहे. सो फर्स्ट थर्ड टाइप काय आहे, दॅट इज फायनाइट. फायनाइट सेट. सो आता कुठला पण वर्ड घेऊ आपण, स्मार्ट किंवा लॉजिकल, ब्रिलियंट. आता ह्या वर्ड मध्ये आता मला म्हणायचंय ब्रिलियंट. ब्रिलियंट, ब्रिलियंट हा वर्ड किंवा स्मार्ट, ह्या वर्डचं सेट मला रिप्रेझेंट करायचे
रिप्रेझेंटेशन ऑफ सेटनी. आता आपण रोस्टर मेथड यूज करू. ठीक आहे. आता रोस्टर मेथडने आपल्याला माहिती ए इज इक्वल टू, मला हे स्मार्ट वर्ड्सचे ईच वर्डला एलिमेंट म्हणून यूज करायचं आहे. मग काय असणार आहे आपला एचा एलिमेंट? येस, व्हेरी गुड. सो आता मी प्रेझेंट करणार एस कॉमा एम कॉमा ए कॉमा आर कॉमा टी कॉमा, दिस इज युअर फायनाईट सेट. म्हणजे ह्या सेटमध्ये लिमिटेड वर्ड्स आहेत, त्या वर्डचं तुला रिप्रेझेंट करायचं आहे. मग ते झाले फायनाईट सेट्सचे रिप्रेझेंटेशन इन सच अ वे. आणि सेकंड आहे आपला इन्फिनाईट सेट. इन्फिनाईट set. तर a set which is not finite is called infinite. Set of natural numbers. का natural numbers? बिकॉज त्यांनी अल्फाबेट पण घेऊ शकत होते किंवा वर्ड्स घेऊ शकत होते, सेंटेन्सेस घेऊ शकत होते. पण सेंटेन्सेसला वर्ड्सला एक कुठेतरी एक लिमिट लागतो, कुठल्या तरी एका कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. ठीक आहे. आता आपण इन्फिनाईट सेट घेतलाय, त्याच्यात आपला ए असणारे सेट ए इज इक्वल टू इन्फिनाईट. नॅचरल नंबर्सला काहीच लिमिट नाही आहे ना, तुम्ही बिलियन ट्रिलियन किती पाहिजे तेवढं तुम्ही एनलॉंग करू शकता. सो ए इज इक्वल टू 1 2 3 इज इक्वल टू इन्फिनाईट. हा इन्फिनाईटचा सिम्बॉल आहे, माहिती ना? ठीक आहे. मग तुम्ही हे नोट डाऊन करताय का एकदा, का गरज नाही आहे? टाइप्स ऑफ सेट्स नाही, कर नोट डाऊन. थांब मी फर्स्ट पेज दाखवते. टाइप ऑफ सेट्स, एम्प्टी सेट्स. हे कळलं ना तुम्हाला? एम्प्टी सेट्स कसा असणार आहे? न्यू टॉपिक स्टार्ट करायचं ना, बिकॉज 10 पर्यंत घेऊ. तू डिरेक्टली फेअर नोटमध्येच लिहायला पाहिजे होतं, म्हणजे एवढं परत लिहिणार. अरे काही नाही, 1-2 पेज सोडायचं आणि बॅकलॉग लागत दिला तर ह्याचा पण बॅकलॉग, मागच्याचा तर बॅकलॉग आहेच असं.
डन. आता आपण आतापर्यंत काय काय बघितलं? व्हॉट इज सेट्स, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स, इंटरवल्स आणि टाईप ऑफ सेट्स. आत्तापर्यंत आपण फक्त हेच बघत होतो की आहे ना सेट्सला कसं रिप्रेझेंट करायचं, सेट्सचे फॉर्म काय आहे, टाईप्स काय आहेत. आता खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे डेफिनेशन्स. जे ॲक्च्युली आपण सेट्सला काय मध्ये ऑपरेशन्स करतो ना. आता आपण कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये काय बघितलं, बेसिकली सगळे टर्म्स बघितले आणि नंतर त्यांचे ऑपरेशन्स बघितले कॉम्प्लेक्स नंबर्सचे. मग तसंच आता ह्या चॅप्टरमध्ये पण ऑपरेशन्स ऑफ सेट्स बघण्याआधी आपल्याला 4-5 डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशन्सवरतीच आपले सगळे ऑपरेशन्स आहेत. सो फर्स्ट काय बघणार आहे, डेफिनेशन्स. सो फर्स्ट आहे दोन सायमल्टेनियसली मी सांगते, दॅट इज इक्वॅलिटी ऑफ अ सेट्स अँड इक्विव्हॅलेंट सेट्स. ठीक आहे. इक्वॅलिटी ऑफ अ सेट्स म्हणजे इक्वॅलिटी ऑफ सेट्स, राईट. इक्वॅलिटी ऑफ सेट्स म्हणजे काय, आता सपोज तुमच्याकडे एक्स आहे, एक्स इज इक्वल टू x is equal to 1 and 2 and y is equal to 1 and 2. म्हणजे काय, सेटचे नाव वेगळे आहेत पण एलिमेंट्स आर सेम. सो दॅट इज कॉल्ड इक्वॅलिटी ऑफ अ सेट्स. आणि त्याच्याच रिलेटेडला आहे ना अजून एक आहे, दॅट इज इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट. टेक्स्टबुक असायला पाहिजे होते आपल्याकडे आज स्क्रीनवर. इक्विव्हॅलेंट सेट्स. सो इक्विव्हॅलेंट ऑफ सेट्स. आता इथे हे असणार आहे की x इज इक्वल टू 1 2 3 4 and y is equal to a b c d. इथं आपण काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, डिफरन्स आहे पण इक्विव्हॅलेंटच बोलले ना, मग सेम असलंच पाहिजे. येस. हे बघ मनीष, इथे आपण बघितलं इक्वॅलिटी ऑफ अ सेट्स. दोन्ही सेट्स एकमेकांना इक्वल आहेत, सो दे आर इक्वल. आणि थर्ड आपण बघतो इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट्स. इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट्समध्ये एक्स आणि वाय हे दोन टाईप ऑफ सेट्स आहेत वेगळे. त्या सेट्समध्ये दो द एलिमेंट्स आर डिफरंट बट नंबर ऑफ एलिमेंट्स आर सेम. इथं किती आहेत, 1 2 3 4 एलिमेंट्स आहेत. इथं किती आहेत, 1 2 3 4 एलिमेंट्स. सो number of elements x is equal to number of element y. सो हे दोन्ही ह्या फॉर्ममध्ये ह्या असं रिप्रेझेंट करतात. आणि फर्स्ट ह्याला आपण रिप्रेझेंट करणार आहे सिम्पली एक्स, कॅपिटलमध्येच लिहायचं, एक्स इज इक्वल टू वाय. हे झालं इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट्स आणि हा झालं इक्वॅलिटी ऑफ अ सेट्स आणि हा झाला इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट्स. सो 2 टाईप ऑफ सेट्स कम्प्लिटेड. आणि थर्ड टाईप आहे आपला सबसेट. आता सबसेट म्हणजे काय, सबसेट आता तुम्ही मला सांगा कुठला पण एक टाईप ऑफ सेट सांगा.
ठीक आहे. 1 2 3 आणि 4 आणि हा आहे बी, दॅट इज 1 2. मग आता सबसेट. आता तुम्हाला माहिती आहे हा आहे सर्कल आणि त्याच्यात आहे हा ट्रायंगल. मग ह्या सर्कल मध्ये तो ट्रायंगल आहे तसंच. आता हा जो ए आहे त्या ए मध्ये जी काही एलिमेंट्स आहेत ते बी मध्ये पण आहेत. सो बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे कुठला पण एलिमेंट त्या फर्स्ट एलिमेंट मध्ये प्रेझेंट असेल किंवा कुठला पण ह्याच्यात आपल्याला लगेच कळेल ना. आता 1 2 3 4 आता ह्या टर्म्समध्ये दोघींमध्ये हे दोन एलिमेंट सेम आहेत फक्त. सो ए असणारे बी असणारे सबसेट ऑफ ए. सो लिहिताना काय यायचं, ए सेट ए इज सेट टू बी द सबसेट ऑफ बी इन एव्हरी एलिमेंट ऑफ ए. आता त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंट, आता ए मध्ये आपलं काय, ए त्यांनी सबसेट सांगितलंय ना. मग सबसेटचा एक सिम्बॉल आहे आपल्याकडे, दॅट इज दिस. ठीक आहे. पण आपण इथं असं लिहिणार आहे का, बिकॉज बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे. जे लिहिलंय तसं ॲज इट इज लिहायचं नाही, मीनिंग समजून मागं लिहा. आता मी इथं ए इज अ सबसेट ऑफ बी लिहिलं होतं आणि वरती काय दिलं होतं आपण, बी इज अ सबसेट ऑफ ए. मग ते कन्फ्यूज होणार ना. आपल्याला नाही माहिती आपण काय लिहितो, पण चेक करायला माहिती असतं तुम्ही काय लिहिताय. सो हा सिम्बॉलचं नाव आहे सबसेट. ठीक आहे. म्हणजे सबसेटला रिप्रेझेंट करण्यासाठी हा सिम्बॉल यूज करतात. दिस वन असा हाफ सर्कल आणि खाली डॅश. सो हा झाला सबसेट. नाव वी हॅव फोर्थ एलिमेंट दॅट इज सुपरसेट. सुपरसेट आहे त्याचं ऑपोजिट असणार आहे. आता अपोजिट म्हणजे काय, थर्ड फोर्थ वन इज सुपरसेट. Superset where A is equal to 1 2 and B is equal to 1 2 3 and 4. आता इथं काय आपण रिप्रेझेंट केलं, हेच टर्म्स आहेत जिथे A इज अ सबसेट ऑफ B. मग ऍक्च्युली मी ॲज इट इजच सांगते तुम्हाला, ह्याचं पण असंच येणार आहे, A इज इक्वल टू सबसेट ऑफ B. पण सुपरसेट म्हणजे काय, ज्याच्यात बी ची टर्म्स ए मध्ये आहेत, म्हणजे अपोजिट. सो अपोजिट म्हटल्यानंतर ना ह्याचं सिम्बॉल पण काय होणार, असं. सुपरसेटला फक्त आपण अपोजिट असं दाखवणार आहे. ठीक आहे. दॅट इज सुपरसेट. आणि प्रॉपर सेट म्हणजे जिथे ना खालचा डॅश नसणार आहे. हा जो आहे प्रॉपर सेट आहे आपला फोर्थ सेट. प्रॉपर सेट, प्रॉपर सेट म्हणजे वेर ए इज अ सबसेट, A is a subset of B, then B is called superset of A. आता इथे बघा एक मिनिट, इथे तुम्हाला कन्फ्युजन होत असणार की इथे आपण शिकलो B is a subset of A आणि इथं हे आहे करेक्ट जे ह्याला शो करतंय. पण जर का मला सुपरसेट मध्ये रिप्रेझेंट करायचे तर B is a superset of A असं बोलणार आपण. ठीक आहे. मग सिम्बॉल मी असं दिलाय. हितपर्यंत आपण सबसेटच शिकतोय. ठीक आहे. हितपर्यंत काही सुपरसेट नाहीच आहे. सो सेमच येते. आणि हिथं आपण दाखवणार आहे त्याला ॲज अ सुपरसेट वेअर इट इज कॉल्ड बी इज अ सेट ऑफ ए, सुपरसेट ऑफ ए. ठीक आहे. आणि इथे प्रॉपर सेट मध्ये डिरेक्टली आपण असं रिप्रेझेंट करतो, ह्या सिम्बॉलला बोलतात प्रॉपर सेट. ठीक आहे. मग आता मला फायनली हे सांगा किती टाईप ऑफ सिम्बॉल्स आपण शिकलो. फर्स्ट
फर्स्ट टाईप तरी शिकलो की इक्विव्हॅलेंट आणि इक्वॅलिटी. ते बेसिकली काय होतं, सेम टाईप ऑफ सेट्स विथ सेम एलिमेंट्स, तो झाला इक्वॅलिटी ऑफ अ सेट्स. सेकंड झाला इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट्स, राईट. इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट्स मध्ये काय होतं, नंबर ऑफ सेट नंबर ऑफ एलिमेंट्स आर सेम. सो फर्स्ट आपण शिकलो A इज इक्वल टू B, इक्वॅलिटी ऑफ अ सेट. सेकंड, इक्विव्हॅलेंट ऑफ अ सेट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A, सेट A and number of elements of set B are same. ठीक आहे. and third one is सबसेट. सबसेट म्हणजे आता आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवलं सबसेट, हाफ सर्कल आणि खाली अंडरलाईन. सो दिस इज युअर सबसेट. सबसेट ठीक आहे. सुपरसेट असणार आहे अपोजिट. सो अपोजिट दॅट इज युअर सुपरसेट. सुपरसेट. फोर्थ आणि फिफ्थ असणार आहे आपला प्रॉपर सेट. सो तो असणार फक्त हाफ सर्कल आणि दॅट इज युअर प्रॉपर सेट, राईट. प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट ठीक आहे. ह्या सिम्बॉलला आता तुम्ही टाइप ऑफ सेट्स नोट डाऊन करा, मग मी पुढचं सांगते. एवढंच नोट डाऊन करा. तुम्ही ना टेक्स्टबुक मधून खूप लिहिताय. डिरेक्टली नेम ऑफ सेट आणि हे एलिमेंट्स ॲज इट इज घ्या. मनीषला तर लय काम आहे आज. The meeting has ended after 40 minutes. Hello. आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये दोन एक्सरसाइज आहेत. एक एक्सरसाइज सेट्स वरती, एक एक्सरसाइज रिलेशन्स वरती. आणि ह्या सॅटर्डेला मॅथ्सच लेक्चर असणार आहे, इकॉनॉमिक्सचा नसणार आहे, बिकॉज सर नेक्स्ट वीक मध्ये 2 लेक्चर्स घेणार आहे. सांग ना मग चेंज कर सबसेट आणि सुपरसेट. इथे एक आहे ना स्टेटमेंट ऍड करा, वेर इथपर्यंत सबसेट आहे, therefore B is a superset.
superset of A. इझी आहे ना सेट्स? पुढं क्वेश्चन्स मध्ये कळेल अजून. कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही एकदा रिवाइज केला मनीष? विषय संपला. सलील, व्हॉट इज दिस? टी-शर्ट्स. प्रॉपर सेट आणि हे आहे समरी. SUME. आता तुम्हाला होमवर्क एक्सरसाइज 1.1 मधलं फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तुम्ही उद्या घरी करून या आणि उद्या आपण कंपोनंट्स आणि ऑपरेशन्स ऑफ सेट्स बघू आणि त्याच्यावरती बाकीची एक्सरसाइज सॉल्व्ह करता येईल. उद्याच्या उद्या जर का फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह केलं ना, खूप मोठी एक्सरसाइज आहे, मग बाकीची एक्सरसाइज बाकीच्या कन्सेप्ट्सवरती सॉल्व्ह करता येईल. ओके मनीष, आर यू फाईन विथ इट? ओके ठीक आहे. सी यू टुमॉरो. थँक यू.